अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीत दाखल झालेलं आहे। अमर रहे दादा, अमर रहे अशा घोषणा कृपा या क्षणी दिल्या जात आहेत। आपल्याला अखेरचं पाहता यावं, अखेरचा निरोप त्यांना देता यावा, यासाठी ही त्यांची नागरिकांची असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल, ही धडपड खरं तर सुरू आहे। आता हे जे पार्थिव आहे अजित पवार यांचं, हे काटेवाडी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे। काही नागरिक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, काही कारणांमुळे काल त्यांना पोहोचणं शक्य झालेलं नाहीये, ते मात्र आज या पार्थिवाचं हे अंत्यदर्शन घेत आहेत। अगदी दृश्यात आपण पाहतोय धीरज देशमुख हे देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक लोकप्रतिनिधी त्या काटेवाडीत दाखल जाण्यास सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो उल्लेख खरं तर कृपा तुम्ही या क्षणी केला की ही अकाली एक्झिट न पचणारी आहे। खरं तर अजूनही तिथं उपस्थित असलेल्या अनेकांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। विश्वास बसत नाही असं म्हणतायत अनेक कार्यकर्ते, दादांचे स्नेही, कारण अजूनही अनेकदा असं वाटतंय की दादांचा तो कणखर आवाज कुठून तरी येईल आणि दादा म्हणतील की बेट्यांनो, मी तुम्हाला असं लगेचच काही सोडून जात नसतो। दादांचे हे शब्द आणि ते शब्द कुठून तरी कानी येतील आणि अजित पवार पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या गोतावळ्यात दिसतील अशी कुठेतरी एक अपेक्षा, भाबडी भावना या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे। दादांचं पार्थिव तिथं पोहोचताच अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत। सुन्न काटेवाडीचा हा परिसर केवळ आणि केवळ निशब्द भावना, आस्व या ठिकाणी शब्दांची जागा घेताना दिसत आहेत। मीनाक्षी, आपण संवाद साधत असतो, तुम्ही अनेकदा अजित पवार यांच्याशी संवाद साधलाय, त्यांना भेटलाय, कसा अनुभव होता तुमच्यासाठी एक पत्रकार म्हणून? दादा कसे होते? मीनाक्षी, मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय? मीनाक्षीशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। ही थेट दृश्य काटेवाडीमध्ये अजित पवार यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे। अगदी थोड्याच वेळात दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। 8:07 बरोबर दादांचा पार्थिव या वेळेत काटेवाडीत पोहोचलेलं आहे। 11 वाजेपर्यंत दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। साधारणतः 9:30-10च्या दरम्यान पार्थिव हे काटेवाडीतून विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी नेलं जाईल आणि तिथंच दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। उमेश, ही थेट दृश्य दादांचा पार्थिव काठेवाडीमध्ये पोहोचताच केवळ आणि केवळ निशब्द हा सगळा परिसर काठेवाडीचा, जो एरवी सतत गजबजलेला असायचा, अनेकांची कैफियत ऐकत असायचा, जनता दरबार त्या ठिकाणी भरायचा, पण आज मात्र दादांना पाहण्याकरता, त्यांना अखेरचा सलाम देण्याकरता त्यांचा कार्यकर्ता काठेवाडीत पोहोचलाय। नक्कीच नक्कीच या काठेवाडीच्या त्यांच्या घराच्या बाहेर नेहमीच असा गराडा पाहायला मिळतं, ज्यावेळेस अजित दादा या इथे पोहोचायची, लोकांची कामं करायची, विकासाची कामाची पाहणी असायची। मात्र आजची गर्दी ही अत्यंत वेगळी आहे। दादाला निरोप देण्यासाठी, शेवटचं त्यांचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी गर्दी जमलेली आहे आणि प्रचंड गर्दी आपल्याला त्यांच्या घराच्या बाहेर पाहायला मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर आता थोड्या वेळापूर्वी त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या राहत्या घरी पोहोचलेलं आहे। त्यांचं दर्शन घेण्यासाठी सातत्याने या सगळ्या परिसरातले जे नागरिक आहेत ते इकडे जमायला सुरुवात झालेली आहे आणि यासोबतच राज्यभरातून इतर जे नागरिक आहेत ते इथे आले, ते काल त्यांना तिथे विद्या प्रतिष्ठान इथे पोहोचायला मिळालं नाही, असे सगळे नागरिक इथे पोहोचलेत आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इथे घराच्या बाहेर मोठी गर्दी आणि रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काय तर आधी सकाळी एक 6:30-7 वाजल्याच्या दरम्यान
सर्व नातेवाईक जे आहेत ते इकडे पोहोचायला सुरुवात झाली होती आणि ते नातेवाईक आता सध्या आतमध्ये आहेत. त्यांचं पार्थिव जे आहे ते थोड्या वेळानंतर इथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि सर्व नागरिकांना जे आहे ते एक एक करून म्हणजे रांगेने आतमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सोडण्यात येईल. मात्र त्याआधी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे कारण प्रचंड गर्दी वाढते. पोलिसांची कसरत लागलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी. कारण VIP लोक आहेत, त्यासोबत नातेवाईक आहेत आणि यांच्यासोबत ही सर्वसामान्य त्यांची चाहते, त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारे हे सगळे त्यांचे नागरिक आहेत आणि त्यामुळे इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी देखील पोलिसांकडे आहे. कारण सगळेच भावना विवश आहेत, सगळ्यांच्या भावना उफाळून आलेल्या आहेत. सगळ्यांना आपल्या घरातलं कोणतरी गेले, आपलं मोठे वडीलधारी कोणतरी गेलेत अशा प्रकारची भावना आहे आणि त्याच्यामुळे वातावरण देखील आहे ते देखील शोकाकुल आहे. अगदी एक उमेश, तणावपूर्ण शांतता सगळी आहे. आपले प्रतिनिधी अमोल देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.